गाण्याचा आवाज येते की ग? म्यूट कर नंतर. असं तरी तू कुठे यूज करते, तुला काय कमी आहे का इथं? हा बघा आमचा सगळा मेकअप सेट. आमच्या पायला प्रीतीला असं लागतं, फक्त यातल्या माझ्या बांगड्या टिकल्या, बाकी सगळं माझं. सगळं स्वच्छ केलं आम्ही आता. कशामुळे स्वच्छ करायला लागलो आपण? ते हे पाहिजे ना, रोहनचं कागदपत्र हरवलं, पण अजून काही सापडलं नाही. बघू आता कुठं सापडलं. त्याचं लायसन, आधार कार्ड सगळं हरवलंय. गाणं आहे बाय, सारखं गाणं असल्यावर काहीच करत. तर आता चाललो आम्ही दवाखान्यात. तर उशीर झाला, देवाचा आशीर्वाद घ्यावा, सगळे व्यवस्थित व्हावं. आता वाईट पण वाटतंय. चल, आणि भाताची तयारी करून चालू आहे. पिशव्या भरल्यात कपड्यांची. ह्याच्यात जेवण घेतलंय आणि ह्यात पण कपडेच आहेत, ह्यात कागदपत्र आहेत. संध्याकाळी ह्यांना म्हणलं तुम्ही खिचडी भात बनवा, तर ह्यासाठी मिरच्या, मीठ, जिरं, हळद, धना पावडर सगळं ह्याच्यात टाकून ठेवले. तांदूळ आणि डाळी ह्या सगळं असं मिक्स करून ठेवलंय. म्हणलं फक्त कुकरला लावा. दिसत नाही म्हणून असं उघडच ठेवलं. दिसत नसतं त्यांना काय समजत नाही. मी तर समोर उघडच ठेवलंय आणि तेल त्याच्यात आहे. आणि तेल तिथं आहे. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आजचा हॉस्पिटलचा ब्लॉग आहे. पायाला घेऊन चाललोय आम्ही आता हॉस्पिटलला. पाय पप्पा तिथं आलं चप्पल. कुणाचं काय तिला बाहेर चप्पल दिसते, तिला चप्पल घ्यायची. हॉस्पिटलचं राहिलं तर आम्ही आहे उदास, तिला मस्त चप्पल विप्पल घ्यायचे. आल्यावर हे करायचे ते करायचे, कपडे घ्यायचे. रक्षाबंधन आले, ही तयारी तिची आहे. मी आता भीती वाटते काय? वाटते थोडी, पण आता हे करते, त्याला करायला तर पाहिजे. हे आले तर आम्हाला सोडायला. तर आता आम्ही कपडे बिपडे सगळं सोबतच घेऊन चाललोय. गाडीतच ठेवणार आहे. तिथं आम्हाला ॲडमिट होस तर वेळ लागणार आहे ना, त्यामुळे बघू आता. ॲडमिटची प्रोसिजर माहिती झाली आता, गेल्या वेळेस झालं त्यामुळे एवढं काही नाही आता. अरे झेरॉक्स घ्यायचं, झेरॉक्स बरं झालं ध्यानात आलं. परत ते मला हिथं आलं म्हणजे काय माहिती, व्हिडिओ काढायचा आपसक आठवण येते. हे लोकेशन मला आवडतं जास्त, त्यामुळं थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हटलं. तुम्ही पण बघा, मी पण बघते. अशा बिल्डिंगमध्ये माझं घर असावं ही माझं स्वप्न आहे. काय माहित कधी पूर्ण. एवढ्या मोठ्या तर नको, मध्यम. हे बघा आम्ही दवाखान्यात आलो किती वाजता? 11:30 वाजता आलो आता. तर 1:30 वाजत आले तरी आम्हाला बेड काही वगैरे मिळालं नाही. आणि काय ते ॲडमिशनची प्रोसिजर करून घेतली. तर बाकी सगळे पेशंट बसले, सगळ्यांना बेडसाठीच बसले, वेटिंगवर आहेत. आणि जे डिस्चार्जचे पेशंट आहेत त्यामुळं आम्हाला थांबवलं आहे. आता बघू किती वेळ लागतो, किती वेळ नाही. इथे सगळी गर्दी आहे, एवढे सगळे लोक आहेत थांबलेत सगळे वेटिंगलाच.